नमस्कार, मी प्रतिभा क्षीरसागर कदम. आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशा ऐतिहासिक, भौगोलिक आणि वैज्ञानिक माहितीने परिपूर्ण भरलेल्या या ठिकाणाचं नाव आहे लोणार. तर लोणार सरोवर पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आणि आपल्यासोबत इथले सुप्रसिद्ध गाईड आदरणीय वैभवदादा मोरे आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तर दादांकडून आपल्याला या संपूर्ण लोणार सरोवराची माहिती मिळणार आहे. लायन्स क्लब ऑफ सफाळेचे सर्व मेंबर्स या ठिकाणी आहेत. प्रेसिडेंट आदरणीय प्रमोद पाटील सर, लायन प्रमोद पाटील सर आणि सर्व सन्माननीय लायन मेंबर्स, पास प्रेसिडेंट आदरणीय नंदकुमार वर्तक सर आणि ट्रेझरर जतीन कदम सर, या ठिकाणी उपस्थित सगळे लायन मेंबर्स आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत आहे. चला तर जाऊयात आपण लोणार सरोवर बघण्यासाठी. दादा रेडी? माझं नाव वैभव मोरे. मी लोणार सरोवरमध्ये MTDC गाईड म्हणून काम करतो. आता आपण ज्या ठिकाणी आलो याला गोमुख टेम्पल म्हणतात. गोमुख टेम्पल किंवा धारा तीर्थ म्हणतात. आता हा जो परिसर आहे हा 11व्या ते 13व्या शतकामध्ये चालुक्यकालीन टेम्पल आहे. चालुक्य डायनेस्टी जे होते त्या काळामध्ये बांधलेले आहे. आता इथे जे दिसते कंटिन्यू वॉटरफॉल हा 24/7 365 डेज कधी पण आले चालू राहतो. आता हा जो याचे दोन कारण आहेत, एक मायथॉलॉजिकल असते आणि एक सायंटिफिक असते. तर सायंटिफिकली जर का बघितलं गेलं तर इथं जो ॲस्ट्रॉइड इम्पॅक्ट झाला त्या इम्पॅक्टमुळे काही गॅसेस एक्स्ट्रॅक्शन जातात. जे गॅसेस जे असतात काही भूगर्भामध्ये आतमध्ये जातात आणि जो खालचा प्रवाह असतो किंवा पाण्याचे जे स्तर असतात तो बाहेर येतो. आणि एक जो मायथॉलॉजीचा आहे की मायथॉलॉजीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की लवणासूर नावाचा राक्षस होता, त्याचा वध हा विष्णू भगवानांनी केला. ज्यावेळेस वध केला त्यावेळेस विष्णू भगवानाचाही रक्त जे लवणासुराचं रक्त जे विष्णू भगवानाच्या पायावरती पडलं. त्यावेळेस असं म्हणतात की इथे पाणी वगैरे काही नव्हतं धुण्यासाठी. त्यावेळेस असं म्हणतात की स्वर्गामधून जी आहे ती गंगा भोगवती नदी खाली आणली. तर तसं बघितलं तर आता लोणारच्या जवळपास 20 ते 22 किलोमीटरपर्यंत कोणतीच नदी आहे. त्यामुळे हे मिस्टेरियस वॉटर म्हणलं जातं की 20-22 किलोमीटरपर्यंत नदी नाही आहे, कुठेच काही नाही आहे, तर गंगा आणि भोगवतीचं पाणी कसं आहे. पण ज्यावेळेस सायंटिस्ट वगैरे इथे आले त्यांना सॅटेलाईट इमेजेसद्वारा ट्रेस करण्यात आलं. त्यावेळेस 19 किलोमीटरपर्यंत पाणी दिसलं. त्यानंतर जे पाणी येते ते कुठून येते कोणालाच माहीत नाही. तर इथे तुम्हाला जे दिसते गोमुख, आता हे जे पूर्ण दगडी जे आहे पाईपलाईन दिसते सर्व, ते अशी 19 किलोमीटरपर्यंत दगडी पाईपलाईन आहे. म्हणजे 11 ते 13 शतकामध्ये ती जितकी मोठी करण्यात आली. त्यानंतरचा जे फ्लो आहे तो कोणालाच माहीत नाही. त्यामुळे मिस्टरीज वॉटर म्हणते, कंटिन्यू वॉटर. आणि हेच पाणी जे आहे हे सर्व खाली जाते. तर यामध्ये पण मिस्टरी अशी आहे की खाली ज्यावेळेस जातं डायरेक्ट तलावामध्ये जात नाही, क्रेटरमध्ये एका लेवलपर्यंत जातं त्यानंतर अंडरग्राऊंड फ्लो होतं. क्लाईन असतो म्हणजे खारट असतं. कंटिन्यूमध्ये सतत जर काही यामध्ये यूज केला पिण्यामध्ये तर किडनी स्टोनचे चान्सेस जास्त असतात. आणि जसं बघितलं तर मायथॉलॉजीनुसार जे आहे की लवणासुराचा वध केला आणि मोक्ष मिळाला लवणासुराला. आणि जे विष्णू भगवानांनी त्या आंघोळ वगैरे केली त्यामुळे मोक्षधाम याचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे गंगा भोगवतीकडे, गंगा नदीकडे न जाता इथे पण लोक इथे पूर्वी मोक्षधाम करत होते, अजूनही करतात, पण आता कमी प्रमाणात चाललेलं आहे. तसंच इथलचे जे मंदिर आहे, आता सगळ्यात पहिलं जे मंदिर आहे इथे लवणासूर आणि विष्णू भगवान दाखवण्यात आले लवणासुराचा वध करताना. नंतर ते जे मंदिर आहे ते नरसिंह भगवान. इथे जे जवळपास 90% जे शिवलिंग आहे. सगळीकडे जे शिवलिंग आहे फक्त 1 ते 2 मंदिर सोडलं तर दुसरा भगवान आहे. तर हा जो पाठीमागे खाली जाण्याचा रस्ता आहे तो एक वेळ रस्ता बघायचा. खाली पाण्यापर्यंत जाण्यासाठी जवळपास 1.5 किलोमीटर चालणं पडते. 1.5 किलोमीटर जाणे, 1.5 किलोमीटर परत येणे. आपण आता या लोणार सरोवराकडे वाटचाल करत आहोत आणि ही काय पाणी शिता नाही, पाणी खाली झाडपडची छोटी शिता. ओके ओके. आणि या रस्त्याने आपण आता खाली जात आहोत. स्वराज पुढे काय बोलायचं ते सांग ना. बम 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 बम. नवीन घराचे आम्हाला आहेच कोण. आता आपण जिथे आलेलो आहे या साईडला तुम्ही बघू शकता सीतानानी म्हणून ओळखलं जाते. आता सीतानानी हा जो आहे हे जे ठिकाण आहे हे सर्व कनेक्टेड आहे रामायणाचं. रामायणामध्ये जे सांगण्यात आलं की राम लक्ष्मण वनवास यांना जे सांगण्यात आलं होतं की वनवासामध्ये राहायचं, तर हे त्यावेळेचं जे होतं लोणार सरोवर दंडकारण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. म्हणजे पूर्ण जंगल होता. त्यावेळेस ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता इथे आले त्यावेळेस सीतेला आंघोळ करायची होती. त्यावेळेस पाणी वगैरे इथे काही नव्हतं. त्यावेळेस असं म्हणतात की रामाने धनुष्यबाण मारला आणि हे जे पाणी आहे खालून प्रगट झालेलं, म्हणजे हे पण अंडरग्राऊंड सोर्स आहे. तर हा मायथॉलॉजिकल कन्सेप्ट आहे. जसं आपण मध्ये बघितलं सेम 24/7 365 डेज.
कधीच बंद होत नाही, कंटिन्यू वॉटरफॉल राहतो. आणि यासमोर जे मंदिर आहे याचं नाव आहे कुमारेश्वर टेम्पल. तर कुमारेश्वर टेम्पल हे पण 11व्या 13व्या शतकामध्ये बनलेलं आहे. आता यामधलं जे शिवलिंग आहे ते राऊंडेड शेप शिवलिंग आहे, म्हणजेच महाराष्ट्रीयन स्टाईल शिवलिंग आहे. ज्याला आता ट्विटमध्ये जर का बघायचं असेल तर आतमध्ये जाणे रिटर्न येणे, किंवा येते वेळेस आपण आतमध्ये एक वेळ 5 मिनिटं थांबणार आहे. हा वरचं आहे तसं तर फक्त मोठी साईजमध्ये मोठं आहे. तर्फे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आहोत ऐतिहासिक ठिकाणी लोणार येथे. आपल्यासोबत आहेत गाईड वैभव मोरे सर. आता जिथे आपण उभो आहे इकडे डाव्या साईडला बघू शकता, हे अनादर एक शिवलिंगच आहे. आता याचं जे नाव आहे हे आहे यज्ञेश्वर टेम्पल. आता याचा जो संबंध आहे की दैत्यगुरु जे शुक्राचार्य होते त्यांची वेधशाळा होती. आता यामधलं हे जे मंदिर आहे हे पूर्ण कोलॅप्स झालेलं आहे. तर जो मेन पोर्शन असतो 3 भागामध्ये डिवाइड असतो. हेमाडपंथी मंदिर, सभा मंडप, अंतरा आणि गर्भगृह. तर यामधलं जे गर्भगृह असतं म्हणजे जिथे देव असतो ते पूर्ण तुटलेलं आहे, त्यामुळे भग्नावस्थेमध्ये मंदिर आहे. यामधलं जे शिवलिंग आहे हे पण राऊंडेड शेप शिवलिंग आहे. यावरती फक्त ज्यावेळेस आपण रिटर्नमध्ये जाणार त्यावेळेस तिथे कार्विंग वगैरे आहे आणि एक तुम्हाला टास्क मिळण्यात येणार आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याची तयारी आतापासून ठेवायची. टास्क मिळणार तिथे. ओके. आता आपण समोर जाणार आहे, तर आता जर जायचं आहे तर लहान मुलं जे मधामध्ये ठेवा, कारण की हा जो रस्ता आहे हा छोटा रस्ता आहे. आता पूर्ण आता आपण वाईल्ड लाईफ लिव्हर जास्त एक्सपर्ट आहेत ते काय. येस, तीर्थ आलेला आहे. आपण लोणार सरोवराकडे जातोय आणि आपण या वृक्षाच्या इथे थांबलोय. हे जे वृक्ष आहे दीर्घायुषी वृक्ष आपण बघू शकतो आहे. मुळे त्याची बघू शकतो. हे बघा. लगेच पिछे मोड. या इकडे. लगेच पिछे मोड. लगेच पिछे मोड. पिछे मोड. पिछे मोड. पिछे मोड. पिछे मोड. चलो 6 पत्निक. 6 पत्निक. 6 पत्निक. चलो पिछे मोड. पिछे मोड. 6 पत्निक. हे पहिले बायको नाही ओढून आला. इकडे बसा उरलेल्यांनी. नाही ना आपण झाड दिसून दे मग ती बसवले. सरोवर. आलो सरोवर आलो. यस. हॅलो, लवकरच सरोवराजवळ पोहोचतो आपण. आता आपण जे आलेलो आहे खाली पायथ्याशी आलो, म्हणजेच पाण्याजवळ आलेलं आहे. आता सर्वात प्रथम की लोणार सरोवर जे आहे की हे बनलं कशापासून. आता 90% जितके पण टुरिस्ट वगैरे सर्व काही येतात ते गुगलवरती सर्च करतात. त्यावरती सांगण्यात येते की मेटेओराइट इम्पॅक्ट आहे, म्हणजेच उल्कापात. आणि आता जे रिसर्च झालं 2018मध्ये त्यामध्ये ते कन्फर्मेशन दिलेलं आहे की हा अश्निपात आहे, म्हणजेच ॲस्ट्रॉइड इम्पॅक्ट आहे. आता मिटिओर आणि ॲस्ट्रॉइड हे 2 वेगवेगळे प्रकार आहे. त्यामध्ये जे मिटिओर जे असतात ते छोट्या प्रमाणात असतात. तर काही काही कंट्रीजमध्ये सांगण्यात येतं की मिटिओर शावर होतो. तर मिटिओर शावर होतो तर टुरिस्ट वगैरे बघण्यासाठी जातात. तो जो मिटिओर शावर होतो तो जोपर्यंत पृथ्वीपर्यंत येतो तोपर्यंत नाहीसा होऊन जातो. आणि एखादा जर का मिटिओर आला तर आतापर्यंत जे म्हणतात की सर्वात मोठा मिटिओर जो आहे तो एका फुटबॉलच्या साईज इतकाच आहे खाली पडलेला. त्यामुळे कन्फर्मेशन आता 2018 झालं की इथे जो झाला आहे ॲस्ट्रॉइड इम्पॅक्ट आहे. आता ॲस्ट्रॉइड इम्पॅक्ट म्हणजेच उल्का आणि अश्नी. आता कोलकाता साईडला जे आहे की ॲस्ट्रॉइडला उल्का म्हणलं जाते आणि महाराष्ट्र साईड म्हणलं जाते मेट्रोइडला उल्का म्हणलं जाते. त्यामुळे तो कन्फ्युजन आहे की मेट्रोइड इम्पॅक्ट आहे. पण इथे जो झालेला ॲस्ट्रॉइड इम्पॅक्ट आहे. आता याबद्दल जे आहे की याच्या डेट्स जे आहे ह्या 3 डेट्स आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारे. आता इथे रिसर्च वगैरे जे होतं सायंटिस्टने खूप सारा केलेला आहे. तर सर्वात पहिलं जे आहे की लोणार सरोवर जगासमोर जे आलेलं आहे सन 1823मध्ये CJ अलेक्झांडर नावाचा ब्रिटिश ऑफिसर होता. तो ज्यावेळेस लोणारला आला होता त्यावेळेस त्यांनी बघितलं की इतकं मोठं क्रेटर कसं काय झालं तयार. आता जास्तीत जास्त जे मॅनमेड करण्यात येतात तलाव वगैरे, पण इथे ज्यावेळेस त्यांनी बघितलं की हे सर्वात मोठं आहे आणि तयार काय झालं त्यावेळेस त्याचे सॅम्पल वगैरे त्यांनी इंग्लंडला पाठवले, लंडनला. त्यावेळेस तिथून त्यांना माहीत झालं की हे नॅचरली तयार झालेलं आहे, म्हणजेच मॅनमेड नाही आहे. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर इथं रिसर्च वगैरे भरपूर झाला. तर सर्वात मोठी रिसर्च झाली 1975 साली. 72 ते 75मध्ये एक काळ आला होता त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये सुखा पडला होता. त्याचं असं म्हणतात की इथे जे क्रेटर जे दुष्काळ जो पडला होता त्यावेळेस इथे मधलं पाणी सगळं संपलं होतं, फक्त मधोमध थोडं पाणी बाकी होतं. त्यावेळेस इथे सायंटिस्ट वगैरे आले त्यांना एक असं वाटलं होतं की इथे साईडला ही क्रेटर जे त्याच्या पाठीमागे एक डॅम्प आहे, त्या डॅमचं पाणी जे आहे ते इनलेट होत असेल खालून. त्यावेळेस त्यांनी इथे टेस्ट वगैरे केला, इथे ड्रिल वगैरे केले. त्यावेळेस त्यांना कन्फर्म झालं की ते जे पाणी ते वेगळं आहे आणि हे जे पाणी आहे हे वेगळं आहे. त्यावेळेस त्यांनी अजून एक उपक्रम एक्सपेरिमेंट केला होता की याची डेप्थ बघणार होते.
तर त्यावेळेस जे होतं की हँडमेड ड्रिल होती, हाताने हे करण्याची. त्यावेळेस ते ड्रिल करत राहिले, पण त्यांना जर ॲक्च्युअल डेप्थ जी आहे ती कोणालाच माहीत नाही किती आहे. फक्त वरपासनं पाण्यापर्यंतची जी आहे आणि गाळ जो आहे तो आहे 170 मीटर. त्यानंतरचं जे आहे ते कोणालाच माहीत नाही. तर 1975 साली ज्यावेळेस रिसर्च करण्यात आलं तेव्हाच याचा अंदाजे वय जे सांगण्यात आलेलं आहे ते आहे 52,000 वर्षापूर्वी. त्यानंतर 2000 ते 2010 जापानचं पोलार रिसर्च सेंटर आहे, त्यांच्यानुसार सांगण्यात आलेलं आहे 62,000 वर्षापूर्वी. ते पण अप्रॉक्सिमेट सांगण्यात आलं. आणि त्यानंतर एक नवीन रिसर्च झाला 2018 त्यानुसार सांगण्यात आलेलं आहे 5,75,000 वर्ष. म्हणजे जितकी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली तितके याचे जे रिझल्ट आहे ते वेगवेगळे होत गेले. आता एज जे असते ती वेगवेगळ्या प्रकारे डेटिंग करण्यात येते. काही कार्बन डेटिंग असते, काही मध्ये जे असते की दगडाचे फॉसिल्स असतात ते ड्रिल करून काढण्यात येते. काही ठिकाणी मातीचे फॉसिल्स करण्यात येतात की ज्या मातीने ऊन जे ते किती वर्ष झाले बघितलं नाही. हे सगळे वेगवेगळे एक्सपेरिमेंट होऊन जातात. तर सगळ्यात जो जुना आहे तो 1972 ते 75 GSI ने केलेला जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, त्यांच्यानुसार सांगण्यात आले की 52,000 वर्षापूर्वी तयार झालेलं. त्यानुसार आपण आता इथे माहिती घेणार आहे. तर इथे जो ॲस्ट्रॉइड पडला होता त्याचं वजन होतं 2 कोटी टन. 2 कोटी टन त्याचं वजन होतं. त्याचा जो आकार होता तो होता 150 फूट. त्याची जी स्पीड होती ती होती 20 किलोमीटर प्रति सेकंद स्पेसमधली. ज्यावेळेस तो ओझोनचा O3 लेअर ब्रेक केला आणि खाली आला त्यावेळेस त्याची स्पीड झाली 40 किलोमीटर पर सेकंद, म्हणजे दुपटीने वाढली. आणि तासाप्रमाणे जर का बघितलं तर 90,000 किलोमीटर प्रति घंटा या स्पीडनं तो खाली आला. आता इथे सगळं काही इमॅजिनरी पार्ट आहे की ते 52,000 वर्षापूर्वी झालं काय असेल. तसं आता आपण खाली आलेलो आहे. हे पूर्ण एक लेवलला असेल, पूर्ण ग्राउंड लेवलला. ज्यावेळेस असं म्हणतात की ॲस्ट्रॉइड ज्यावेळेस ओझोनचा O3 लेअर ब्रेक केला त्यावेळेस तो जळत आल्यामुळे जो 80% जो आहे तो वरतीच बंद झाला. ज्यावेळेस तो इथे लोणारच्या भूगर्भावर धडकला त्यावेळेस असं म्हणतात की इथे 6.0 मेगाटन इतकी पॉवर जनरेट झाली. तर 6.0 मेगाटन पॉवर ही जर का आपल्याला कशासोबत कम्पेअर करायची तर हिरोशिमा आणि नागासाकीवर जे अणुबॉम्ब पडले होते त्यांची पॉवर आहे 0.2 मेगाटन. जे 2 अणुबॉम्ब होते त्यांची पॉवर होती 0.2 मेगाटन. इथे जे झाला तो झालेला आहे 6.0, म्हणजे त्यापेक्षा कितीतरी पट मोठा होता. ज्यावेळेस हा इम्पॅक्ट झाला त्यावेळेस असं म्हणतात की इथलची जी जमीन जी असेल किंवा पृथ्वी जी असेल पूर्ण हादरलेली असावी. जी XY ॲक्सिसवर असते ते पूर्ण हादरलेली असावे. आणि ज्यावेळेस असा इम्पॅक्ट वगैरे काय होतात काही गॅसेस एक्स्ट्रॅक्शन होतात. आता नॉर्मली एक प्रश्न पडतो की ज्यावेळेस इम्पॅक्ट झाला त्यावेळेस इथलची जमीन जी माती दगड असेल ते गेले कुठे. कोणती वस्तू खाली 90% असं वाटतं की साईडला बाहेर स्प्रेड झाले सर. पण ज्यावेळेस हा इम्पॅक्ट झाला त्यावेळेस इतकी हीट निर्माण झाली की त्याची पूर्ण जमीन वगैरे जी आहे ती पूर्ण वितळून वेपराईज झालेली आहे. आणि जो ॲस्ट्रॉइड आहे तो आतमध्ये धसत गेला, त्याचे पार्टिकल साईडला स्प्रेड आउट होत गेले, तो आतमध्ये कित्येक तरी वर्ष धसत राहिला. त्यानंतर जी अश्नी आहे त्यामुळे गॅसेस एक्स्ट्रॅक्शन झाले. तर काही गॅसेस जे आहे पृथ्वीच्या आतमध्ये गेले आणि काही जे म्हणतात की ते पृथ्वीच्या अवतीभोवती पूर्ण सराउंडिंगला लेअर फॉर्मेशन झालं. जर का हे लेअर फॉर्मेशन झालं तर इथलची जीवसृष्टी जी असते ती नाहीशी होती. कारण की जे गॅसेस असतात त्यामुळे सनराईज वगैरे जे असतात ते खाली येत नाही. सनराईज जर का खाली आलं नाही तर इथे फोटोसिंथेसिस जी प्रोसेस असते ती होऊ शकत नाही. फोटोसिंथेसिस नाही झालं म्हणजे इथलची जीवसृष्टी नष्ट झाली. तर त्यामध्येच असं मला एक सांगण्यात येते की इथे काही डायनोसॉर वगैरे जे असतील ते ह्या ॲस्ट्रॉइडमुळे विलुप्त झालेलं असावे, असा एक अंदाज मानला जातो. त्यानंतर ज्यावेळेस हा इम्पॅक्ट झाला सर्व काही झालं ती अशी कित्येक तरी वर्ष जळत राहिली. कालांतराने ज्यावेळेस त्याचं इकोसिस्टम डेव्हलप झाली, क्लायमेट वगैरे चेंज झालं, पाऊस वगैरे पडला आणि क्रेटर फॉर्म झालं. तर ज्यावेळेस असा पाऊस वगैरे येतो पावसाचं पाणी ते खाली जमा होतं. तर आता एक मेन प्रश्न येतो की पावसाचं पाणी हे पिण्यायोग्य पाणी असतं तर हे अल्कलाईन खारं का होते. तर या पाठीमागचं कारण असं इथे जो ॲस्ट्रॉइड पडला त्याचं नाव होतं बेसॉल्टिक रॉक. बेसॉल्टिक रॉक म्हणजे त्यामध्ये 80% सॉल्टचं प्रमाण आणि 20% आयरन कंटेंट. म्हणजे जितकं पण पाणी इथे जमा होते ते ह्या क्रेटरमध्येच राहते आणि जे काही उर्वरित अश्नी वगैरे जातात त्यामुळे पूर्ण पाणी जे अल्कलाईन राहते. आणि साईडला काही देश दगडं वगैरे असतात पाण्याच्या सोबत ते खाली येतात त्यामुळे याचा pH जो आहे नाही ते पण जाणार 10.7 याचा pH आहे. त्यानंतर याचा रेडियस जी आहे ती 1.8 किलोमीटर आहे. सर्कमफरन्स आहे तो 6 किलोमीटर आहे. पूर्वी ज्यावेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस 4 किलोमीटर होतं, आता पाणी वाढलेलं आहे. वरपासनं पाण्यापर्यंत 170 मीटर, वरचा जो सर्कमफरन्स आहे तो 7 ते 9 किलोमीटर आकारला जातो कमी जास्त, खाली लहान वरी असल्यामुळे. आता त्यानंतर इथलचे जे पाणी आहे तुम्हाला डक्स वगैरे दिसले सर्व काही दिसले. आता हे खातात काय मेन जो प्रश्न येतो. कारण की याचा pH आहे 10.7, समुद्रापेक्षाही खारं. यामध्ये ऑक्सिजन नसते त्यामुळे इथे काही जीवचल पाणी राहत नाही, मासे वगैरे काही जगत नाही. आता इथे जे डक्स दिसतात आता डक्स आहे ते वरती राहतात त्यांना श्वास घेता येते. पण आता खाणार काय. आता इथे जी अलगी आहे ती सर्वात रेअर अलगी आहे. त्या अलगीचं नाव आहे ग्रीन ब्लू अलगी. खालून जर का बघितलं तर ग्रीन कलर दिसते आणि उन्हामध्ये जर का बघितलं सनराईजमध्ये बघितलं तर ब्लू कलर शायनी दिसतो.
तर यामध्ये स्पिरुलिना ही प्रोटीन आढळते. त्या स्पिरुलिना प्रोटीन हे सर्वात रेअर प्रोटीन आहे. आता काही काही ठिकाणी आपल्याला मेडिकलवरती मिळते, पण ते आर्टिफिशियली तयार करून मिळते. इथे जे नॅचरली फॉर्म होते. तर स्पिरुलिना प्रोटीन ही फक्त डच खाण्यासाठी येतात. मायग्रेशन करून पण बर्ड्स जे येतात ते फक्त खाण्यासाठी येतात. दुसरं इथे काहीच मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न सायंटिफिकली स्पिरुलिना जेव्हा संशोधन इथे चालतं, रिसर्च करण्यासाठी बाहेरचे सायंटिस्ट येतात, त्यावेळेला त्यांना आतमध्ये जाऊन संशोधन करावं लागत असेल, मग ते पाणबुडीच्या साहाय्याने जातात. नाही पाणबुडीवर नाही, बोट वगैरे असते. आतमध्ये जास्तीत जास्त सॅम्पल काही पाण्याचे सॅम्पल घेतात, त्यामध्ये खाली घेतात. पण ह्या पाण्याचे झरे आजूबाजूच्या गावात नसतील समजा, तर ते नाही जात ना पाणी नाही झरे जात नाही. कारण क्रेटरची जी आपण बघितलं 170 मीटर जवळपास 500-550 फूट खाली आहे. तर यामध्ये फक्त बाहेरून पाणी येऊ शकते पावसाचं. इथलचं पाणी बाहेर कुठं जाऊ शकत नाही. पाण्याचं नक्की ते आहे की पीएच दाखवणार आहे. पीएच दाखवत सायंटिफिकली जे सांगितलं त्यामध्ये जर का काय असेल तर सांगा. त्यानंतर एक मायथॉलॉजिकल जो असतो कन्सेप्ट तो एक सांगणार आहे. मी दुसरं काय म्हणतो, आता हे जे प्राणी असतात पण दिलं होतं एका लेडीजला, राक्षसीला, की तिला 3 पुत्र होतील. 3 पुत्र झाले. तिला झाला ब्रह्मासूर, गयासूर आणि लवणासूर. ब्रह्मासुराचा जो वध आहे तो ब्रह्माजीने केला, गयासुराचा जो वध आहे तो शिवजीने केला, आणि लवणासूर आहे जसा याला माहीत झालं की त्याचे दोन्ही भाऊ मेले, त्यावेळेस तो पळून आला तिथून की त्याला मारणार होते म्हणून. जसं तो इथे आला, त्याने बघितलं की इथे जंगल वगैरे आहे, आतमध्ये फक्त गावातले लोक किंवा ऋषीमुनी जातात. त्यावेळेस त्याने स्वतःच्या शक्तीने इथे जे एक झाकण बनवलं, म्हणजे कोणताच देव त्याला येऊन मारणार नाही. पण एक जो राक्षस आहे त्याची मूळ प्रवृत्ती जी असते, मूळ स्वभाव जो असतो की लोकांना मारहाण करणं, इथलच्या ऋषीमुनी यांची तपस्या भंग करणं, हा कंटिन्यू स्वतः तिथे करत होता. त्यावेळेस इथलचे लोक आणि ऋषीमुनी त्रस्त झाले आणि देवाकडे प्रार्थना केली आणि यज्ञ केला. त्यावेळेस विष्णूजीने अवतार घेतला आणि लवणासुराचा वध करण्यासाठी खाली आले. पण ज्यावेळेस ते खाली आले त्यावेळेस त्यांना माहीत झालं की लवणासुराला एक वरदान दिलेलं आहे ब्रह्माजीने, की त्याची जी मृत्यू होणार सर्वात सोपी होणार, कोणत्याच प्रकारचं कष्ट वगैरे होणार नाही किंवा त्रास होणार नाही. ज्यावेळेस तिथे खाली त्यावेळेस त्यांनी बघितलं की खाली जाण्यासाठी रस्ता नाही, जाणार कसं. त्यावेळेस असं म्हणतात की लवणासुराच्या 2 सिस्टर होतात, त्यामधली एका सिस्टरचं जे विष्णूला बघून मोहित झाल्या आणि त्यांनी रस्ता सांगितला खाली येण्यासाठी. ज्यावेळेस विष्णू भगवानाला माहीत झालं त्यावेळेस त्यांनी इथलचं जे झाकण आहे ते पायाने ओढून टाकलं. तर असं म्हणतात की इथून 20 ते 25 किलोमीटर दूर एक अंबड गाव आहे, तिथे जे आहे डोंगर जे आहे ते उलटत पडण्यात आलं, म्हणजे झाकण्याचा आकार दिसतो. त्यानंतर ते खाली आले आणि लवणासुरासोबत युद्ध सुरू झालं. तर लवणासुरासोबत जवळपास 18 दिवस युद्ध झालं. त्यानंतर लवणासुराला जमिनीवर पाडल्याच्यानंतर त्याची जी नाभी असते आपल्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने कट करण्यात आली, म्हणजे सरळ सोपी मृत्यू झाली. पण जे लवणासुराचं रक्त आहे ते विष्णू भगवानाच्या पायावरती आणि ह्या पाण्यामध्ये मिक्स झालं. त्यामुळे असं म्हणतात की लवणासुराच्या रक्तामुळे हे पाणी जे खार आहे. आता बघितलं गेलं तर लवणासुराचं जे नाव आहे त्यामध्ये लवण हा शब्द येतो. लवण म्हणजे संस्कृतमध्ये मीठ, म्हणून खारं मानलं जातं. आणि विष्णू भगवानाच्या पायावरती रक्त पडलं, आता ते धुण्यासाठी ते काहीच नव्हतं. त्यामुळे असं म्हणतात की स्वर्गामधून गंगा नदी आली, गंगा भोगवती खाली आली आणि तिथे त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि पाय धुतले, म्हणजे जे आपण स्टार्टिंगला गोमुख बघितलं ते. तर ही जी स्टोरी हीच एक गावामध्ये दत्तसून मंदिर आहे त्यावरती कार्व करण्यात आलेली आहे. तर याचं असं म्हणू शकतो की ती मायथॉलॉजिकल आहे आणि त्यावेळेसच्या लोकांना माहीत होतं. तर यावर डिपेंड असं आहे तुम्हाला की तुम्हाला ग्राह्य धरायची नाही धरायची. पौराणिक आहे. पौराणिक आहे. पौराणिक आता तुमच्या पौराणिक कथा काल्पनिक असतात. काल्पनिक. आणि इथे जे मंदिर आहे, आता मंदिराचा कन्सेप्ट असा आहे, इथे पूर्ण 14 मंदिर आहे. 14 पैकी एक रामाचं मंदिर आहे, एक समोर जे दिसते ते देवीचं मंदिर आहे आणि उरलेले जे 12 शिवलिंग आहे. जसं भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थित आहे, तुम्हाला एका दिवसामध्ये करायचं तर ते करणं शक्य नाही. इव्हन तुमच्याकडे जेठही असेल तरी होत नाही. ते जर काही तर राऊंडवरती घुमलं तर तुम्हाला 12 ठिकाणी 12 शिवलिंग दिसतात, काही तुटलेल्या अवस्थेमध्ये, काही चांगल्या अवस्थेमध्ये. त्यामधलं आपण एक शिवलिंग बघणार आहे. सॉरी, आता जसं की सायंटिस्ट वगैरे जे सॅटेलाइट आपले मूनवरती जे रिसर्च वगैरे करतात त्यावेळेस लोणारचे सॅम्पल घेऊन जातात आणि तिथलचे जे सॅम्पल्स आहे यामध्ये साम्य मिळालेलं आहे. त्यामुळे असं म्हणतात की जो क्रेटर झालेला आहे त्यावेळेस त्याचा एखादा पार्ट त्या साईडला पडलेला असावा. त्यामुळे इथून इथलचे जे सॅम्पल आहे ते मॅच होतात मॅच होतात. चंद्रावरच्या सरोवराचं नाव काय? लुनार. या नावावरनं पडलं का त्याच्यावर? ते आहे, ते वेगळं त्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये आला असेल म्हणून आणि जे एखाद्या वेळेस जर का बघितलं स्प्लिट झाले असतील. मूनवरती तर तिथे तुम्हाला सरळ दिसतात की असा प्रकारचं क्रेटर आहे, पण तिथे खड्डा आहे. खड्डा दिसतो. भविष्यामध्ये हे पाणी अजून खारं होऊ शकतं का? की इकडे प्रोटीनचा स्रोत आहे अलगी. अलगी. हा, तर त्याचा उपयोग खाद्यपदार्थांमध्ये करता येऊ शकतो का जर ते प्रोटीन आहे? प्रोटीनमध्ये सरळ त्यामधलं जर का एक्स्ट्रॅक्ट केलं तर ते खाण्यायोग्य असतं. प्रोटीन पावडर बनवायला अलगी हो
आता आर्टिफिशियल जे मिळते मेडिकलवर जर का तुम्ही गेला आणि स्पिरुलिनाचं पावडर घेतला तर ते तुम्हाला इझिली मिळून जाते, पण ते आर्टिफिशियली बनलेलं असतं. इथे नॅचरली फॉर्म ज्यावेळेस ॲस्ट्रॉइड पडला त्यावेळेस इथलची जमीन जी आहे सगळं काही ती वेपराईज झालेली आहे आणि हे जे आहे ते तयार झालेलं आहे. साईडची खाली उतरली. आता आपण या इथलची नाही, आता एक कन्सेप्ट मी क्लिअर करतो. लिटमस वेगळा, पीएच वेगळा. लिटमस जो असतो तो फक्त ऍसिड बेस दाखवतो आणि पीएच जो असतो तो ऍसिड बेस आणि अल्कलाईन हे पूर्ण कन्फर्म करून दाखवतो. 1 to 6 जे असतं तर ऍसिडिक असते, 7 जे असतं ते न्यूट्रल असते म्हणजे जे पाणी पितं. त्यानंतर 8 ते 9 जे असते ते असतं बेसिक वॉटर. बेसिक म्हणजे समुद्राचं पाणी, म्हणजे त्यामध्ये मरीन लाईफ सर्वाइव्ह होती, ऑक्सिजन असते. आणि 9च्या वरील जे असते ते पूर्ण अल्कलाईन वॉटर असते. आता मी तर स्ट्रीप यामध्ये डीप करतो आणि त्यानंतर आपण बघू. आता या इकडे, आता तुम्ही स्वतःहून सांगा याचा पीएच लेवल किती आहे. व्हॅल्यू सांगा, व्हॅल्यू. आता याचा इक्विव्हॅलंट पीएच आहे पावसाळ्यात आले, हिवाळ्यात आले, उन्हाळ्यात आले तर 10.7 राहतो. सेम नाही, 10.7 जो आहे इक्विव्हॅलंट आहे कधी पण आले तर. आणि ज्यावेळेस पावसाचं पाणी जे कमी होते त्यावेळेस याचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जाते, त्यावेळेस याचं पीएच वाढत जाते. आता हिवाळा सुरू आहे, हिवाळ्यामध्ये जवळपास आता 12 पर्यंत गेलेलं आहे. हेच उन्हाळ्यामध्ये यापेक्षा कमी झालं त्यावेळेस वाढलंच. की जसे आता महाराष्ट्रामध्ये काही गरम पाण्याची कुंड आहेत जिथे झरे आहेत जमिनीतून, तिथे जे असते ऐका ना, ते पाणी साधारणपणे त्वचेचे जे आजार आहेत ते पाणी साधारणपणे वापरलं की त्वचेचे आजार जातात. तसं या बाबतीत ते आपल्याला काय अनुभव आहे काय? असं आहे की तुम्ही जे म्हणता गरम आहे त्यामध्ये सल्फरचं प्रमाण, सल्फर असलं गंधक असल्यामुळे ते गरम असतं. आता इथे पण सल्फर आहे, तर इथे S2SO4 सर्वात जास्त असते. प्रोटोन एक जो असतं की ज्यावेळेस ऊन जास्त असते त्यावेळेस असं कुजलेल्या अंड्यासारखं वास येतो. तेव्हाच त्यांनी असं म्हणतात की 3 दगड घेऊन एक मूर्ती बनवली, म्हणजे त्याला ब्रह्मा विष्णू महेश असं साक्षात्कार करण्यात आला आणि त्यांनी पिंडदान केलं. तर पिंडदान ज्यावेळेस करायचं त्यावेळेस पिंडदान जे असतं ते पाण्यामध्ये सोडतात. तर पाणी नव्हतं त्यावेळेस असं म्हणतात की साईडला जो झरा बघितला आपण तो रामासाठी बाहेर आलेला आहे, जमिनीमधून ते पाणी आलेलं आहे आणि इथून उठते आणि क्रेटरमध्ये मिक्स होते आणि तिथे त्यांनी पिंडदान केले. त्यामुळे तिथे एक एकटी रामाची मूर्ती. आता तुम्ही इथे आले, आता दर्शन घेतलं सर्वांनी, पण तुम्हाला असं वाटतं की रामाचं दर्शन तुमचं सफल झालं म्हणून. एकट्या मूर्तीचं दर्शन कुठेच घेत नाही. हनुमान असतो, हनुमान असले तर लक्ष्मण कोणीच नाही तिथे पाहिजे, नाही विफल झालं. आता सफल कसं करणार? त्या पाठीमागचं आता आहे त्यावेळेसचे आर्किटेक्चर आहे त्यांचा. आता हे जे मंदिर आहे आतापर्यंत जे मंदिर बघितलंय ते साईडनं सगळे क्लोज असतात. मेन 4 पिलर. आता हे जे मंदिर आहे हे इंटॅक्ट राहिलेलं आहे जुन्या काळामधलं. हे 4 पिलर, त्यानंतर त्या साईडला 4 आणि त्या साईडला 4 असे पूर्ण 12 पिलर आहे. तर 12 पिलरचं पण कारण असं आहे की यामध्ये येणारा सनलाईटमुळे इथे शॅडो इफेक्ट तयार होतो. शॅडो इफेक्ट म्हणजे इथे लक्ष्मण आणि सीता जे स्वतःमध्ये दाखवण्यात आलेली. आता बघितलं मी जे उभा आहे माझे शॅडो जे आहे आता बघितलं तर या साईडला पण हाताने शॅडो असेल, इकडे पण आणि आतमध्ये पण. म्हणजे स्वतःच्या जे आहे त्या मूर्तीच्या दोन्ही साईडला शॅडो दिसतात, म्हणजे लक्ष्मण आणि सीता ही आपल्यामध्ये दाखवण्यात आलेली. म्हणजे प्रॅक्टिकली स्वतः बघायचं तिथे, तसं नाही समजणार. सामान्य माणसाने इथे येणं हे एक टास्क आहे त्यांच्यासाठी, कारण एक वेगळं असं एक ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणाचं काय महत्व आहे ते आता प्रत्यक्ष आम्ही ते पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलंय. एकदम सुंदर. आणि आता आपण इकडे या पुरातन मंदिरामध्ये वैभवदादा आपल्यासाठी एक टास्क घेऊन तयार आहे. काय टास्क आहे तो पाहण्यासाठी आता आपण म्हणजे जाताना ज्यांच्या चाल वेगळ्या होत्या ते आता बघा कदम सर
सन्माननीय आमचे ट्रेझर आहे. आता चालताना त्यांच्या डुलतात म्हणजे चालीमध्ये सुद्धा एक बदल झालेला आहे. चालीमध्ये बदल झालेला आहे. इम्पॅक्ट आमच्यावर झालेला आहे. इम्पॅक्ट म्हणता येईल. येस. सिनियर हे देशो परदेशी खूप पर्यटन करतात. मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे पाय असे लटपटतात. प्रतिभाकडचं पाणी पितात. नाहीतर मग डिकेशकडे पाणी आहे. डिकेशकडे पाणी आहे. तिथे बोलवते. मॅग्नेटिक फील्ड असते, इफेक्ट नसतो. आता हे जे मंदिर आहे दगड बाहेरून आणलेले बनवलेले आहे, त्यामध्ये नसतो मॅग्नेटिक. जी इथलची जमीन खालीची त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असते. त्यामुळे हा जो कंपास असतो त्याची डायरेक्शन जी आहे ती चेंज होत असते. एक नॉर्मल जी असते नॉर्थ साऊथला दाखवते. आता आपण इथे एक्सपेरिमेंट करून बघणार आहे की याची ओरिजिनलमध्ये दाखवतोय का नाही दाखवतो. आता हे नॉर्मली आहे, नॉर्थ साऊथला आपण ठेवण्यात आलेलं आहे. बघू शकता नॉर्थ साऊथ आहे. स्वतःहून रिफ्लेक्ट होत चाललं. आपल्याला काही करायचं पण नाही काम पडलं. आता आपण इकडे मूव्ह करणार थोडं थोडं असं. हे बघू शकता. शूट केलं का जरा 2 मिनिटं थांबाले जरा बघू द्या पोरांना. ते बदलते का? थांबा बाजूला. साऊथ वेस्टच आहे आता ह्या पॉईंटला जे आपण ठेवलेलं आहे आपण इथून स्टार्ट केला. नॉर्थ साईडला होतं, इथं आलं, इथं डायरेक्ट ईस्ट वेस्टला झालं. म्हणजे त्यांना वर्किंग करणंही सोडून देतं. म्हणजे आता दगडात नाही, दगडाच्या खाली जी जागा आहे त्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटिक फोर्स आहे. त्यामुळे जो कंपाऊंड आहे त्यांना वर्किंग करणं सोडून फक्त जो आता सभा मंडप आहे. आता इथे सभा मंडप नाही म्हणता येत. आता हा जो आहे हा स्वर्ग मंडप आहे. सभा मंडप जो असतो तो पूर्ण क्लोज असतो. आता हे जे वरचं टाकण्यात आलं हे नंतर टाकण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस हे मंदिर बनलेलं होतं त्यावेळेस हे पूर्ण ओपन होतं आणि जो काही इथे ऋषीमुनी वगैरे राहते ते यज्ञ वगैरे करत होते. यज्ञ करत होते त्यावेळेस असं होतं की जो धुवा वगैरे जो असतो तो बाहेर जाण्यासाठी ओपन राहतो. तर हे जे मंदिर आहे स्वर्ग मंडप का इथे जे पिलर दाखवण्यात आलेले मेन जे आहे 8च पिलर आहे. जिथे तुम्हाला भगवान दिसते वरती तेच 8 पिलर मेन आहे. म्हणजे 4 मेन दिशा, 4 त्यांच्या उपदिशा दाखवण्यात आलेल्या आहे. आता इथे जे ही जी लेअर आहे त्या 3 लेअर इथे जे कार्व केलेलं आहे हे पूर्ण आकाश म्हणजे स्काय दाखवण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार्य जे होते त्यांची वेदशाळा होती. वेदशाळा ते वेदांचा आणि नक्षत्रांचा अभ्यास करत होते. आणि असं म्हणतात की लोणारमध्ये एक आख्यायिका काय पण आहे की इथे जी संजीवनीची राहते, संजीवनी मिळते. म्हणजे ते जे झाड असते जर का ते मेलेलं पण असेल तर त्यावरती पाणी टाकलं तर ते जिवंत होतं. ते असं जे कोणी असेल त्यांना माहीत असं. तशीच आम्ही आतापर्यंत बघितली. आता इथे तुम्हाला एक जो तास सांगण्यात येणार आहे तर हा जो लेअर आहे तुम्हाला हा लेअर दिसेल पूर्ण यावरती राऊंड मध्ये बघून घ्या. तिथे तुम्हाला हत्ती, घोडे आणि सैनिक युद्ध करताना दिसतो. आता यामध्ये तुम्हाला हत्ती घोडे सोडायचे आणि दुसरा एक ॲनिमल जो आहे ते युद्ध प्रसंगामध्ये यूज करण्यात येतो तो बघायचा आहे, शोधायचा आहे. नाही आता यामध्ये हेमाड पण ते आर्किटेक्चर असतं. दिसायला दगड पूर्ण एकच दिसेल पण एक नसतो कधी. आता इथे बघू शकता ना, मी हे रेकॉर्ड करून घ्या. आता हा जो स्टोन आहे हा वेगळा इथे कटा आहे म्हणजे इथे इंटरलॉक केलेला आहे. इथपासून इथपर्यंत इंटरलॉक केलं त्यानंतर परत एक वरती असे म्हणजे 5 ते 6 जे दगड असतात ते इंटरलॉक करून पूर्ण एक खांब बनवलं. स्टेबल राहण्याचं काम ते पाठीमागे आता हा जो आहे खाचा दिसेल तुम्हाला आणि यावरती येणारा स्टोन जो असेल त्याला की असते ती की यामध्ये फिक्स होते. इंटरलॉक पझल. ही जी टेक्निक आहे हेमाडपंथी इंटरलॉकिंग स्टोन सिस्टीम हे आता जापानमध्ये सर्वात जास्त यूज करण्यात येते. कारण त्या साईडला सर्वात जास्त भूकंप येतात आणि जे आपले लाकडी घर असतात जर का पडले तरी रिबिल्ड करता येतात. आणि ही जी असते ही सर्वात सोपी आणि कमी खर्चामधली टेक्नॉलॉजी. छान फोटोग्राफी चालली आहे इकडे. आयला मी खरंच घाबरलो. आयला मी असं काय बोलतोय.